नहूम चॅप्टर 3 नहूम अध्याय 3 रक्तपाती नगरीला धिक्कार असो. कपट व खून यांनी ती भरली आहे. तिचे भक्ष्य मिळविणे थांबत नाही. चाबकाचा फटकारा, चाकांचा धडधडाट यांचा शब्द होत आहे. घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडेस्वारांची दौड, तरवारींची चमक, भाल्याचे विजेसारखे चकाकणे होत आहे. वधिलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे. मढ्यांचा हिशेबच नाही. लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात. सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे. ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करीते. पहा, मी तुझवर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवून देईन. राष्ट्रास तुझी नग्नता दाखवीन. राज्यास तुझी लाज दाखवीन. तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन. तुला उपहास विषय करीन. आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझपासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे. तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणाऱ्यास कोठून शोधून आणू? नोआ मोनापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? ती नील नदीच्या फाट्यांमध्ये वसली होती. तिच्या सभोवती पाणी होते. नील नदी तिचा दुर्ग होती. पाणी हाच तिचा कोट होता. कुशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते. पुटी व लुबी यांची तिला कुमक होती, तरी ती हद्दपार झाली. तिला बंदिवान करून नेण्यात आले. तिची मुले रस्त्याच्या सर्व चवाठ्यांवर आपटून मारण्यात आली. तिच्या सरदारांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. तिच्या सर्व महाजनास साखळ्यांनी बांधण्यात आले. तू ही झोकांड्या खाशील. तू लपशील. तू शत्रूपासून आश्रयाचे स्थान शोधिशील. पहिल्या बाराच्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडाप्रमाणे तुझे सर्व दुर्ग होतील. झाडे हलविली म्हणजे अंजीर खाणाऱ्याच्या तोंडी पडतात. पहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत. तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत. अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत. वेढा पडणार म्हणून पाणी भरून ठेव. तुझे किल्ले मजबूत कर. चिखलात उतर. पायांनी गारा तुडीव. विटाळे हाती घे. तेथे तुला विस्तव खाईल. तुला तरवार नष्ट करील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळांप्रमाणे खाऊन फस्त करील. चाटून खाणाऱ्या टोळांप्रमाणे आपली संख्या वाढीव. झुंडींनी येणाऱ्या टोळांप्रमाणे असंख्य हो.
आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक सौदागर तू केले आहेत, तरी चाटून खाणारे टोळ त्यास नागवून उडून जातील. तुझे सरदार झुंडीनी येणाऱ्या टोळांसारखे आहेत. तुझे सेनापती टोळांच्या झुंडीसारखे आहेत. ते थंडीच्या दिवसात कुंपणात तळ देतात व सूर्योदय होताच पळून जातात. ते कोठे गेले ते कोणास कळत नाही. अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत. तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत. तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत. कोणी त्यास एकत्र करीत नाही. तुझी जखम भरत नाही. तुझा घाय असाध्य आहे. तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझविषयी टाळ्या पिटतात. कारण ज्यास तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?